नमस्कार. त्रिकूटतर्फे तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत करते. मी सौ यशश्री तापस आज तुम्हाला नारळी पौर्णिमा आणि संस्कृत दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि नारळी पौर्णिमेविषयी मी थोडंफार लिहिलं आहे ते तुम्हाला वाचून दाखवते. नारळी पौर्णिमेला श्रावणी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा असेही म्हणतात. या पौर्णिमेचे कोळ्यांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. समिंदर हा त्यांचा जीवनदाता. या समुद्रात जाऊन ते मासेमारी करतात आणि स्वतःचा व्यवसाय करून आपली उपजीविका करतात. त्यामुळे समुद्र हा त्यांचा अन्नदाता तर आहेच, तसाच त्यांचा लाडका सखाही आहे. नारळी पौर्णिमा हा कोळ्यांच्या लाडक्या समुद्राचा सण. हा दिवस कोळ्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातही सर्वात मोठा दिवस. त्यांचा जीवनदाता असणाऱ्या सागराची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. जो समुद्र त्यांना त्याचे पोट भरण्यासाठी मदत करतो त्याचे आभार मानण्याचा हा दिवस आहे. या पौर्णिमेला त्यांची सुट्टी संपून पुन्हा एकदा मासेमारी सुरू होते. त्यामुळे कोळी हा दिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करतात. सर्व कोळी बांधव समुद्राची पूजा करतात, त्याला नारळ अर्पण करतात. म्हणूनच श्रावणी पौर्णिमेला नारळी पौर्णिमा नाव असे पडले असावे. कोळी समुद्र देवतेची खणा नारळाने ओटी भरतात, तिची मनोभावे पूजा करतात आणि मासेमारीला जाण्यासाठी समुद्राकडनं रितसर परवानगी घेतात. ही पूजा झाली आणि समुद्राने त्यांना परवानगी दिली की नाखवा त्याची नाव समुद्रात घालतो. या दिवशी नारळाचे पदार्थ करतात आणि त्याचा नैवेद्य समुद्राला अर्पण केला जातो. याच पौर्णिमेला राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन असेही म्हणतात. बहीण भावाच्या पवित्र प्रेमबंधनाचे प्रतीक म्हणजे ही पौर्णिमा. बहीण भावाच्या निर्व्याज निष्पाप प्रेमाची ग्वाही देते ती ही राखी. भाऊ संकटकाळी बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेतो. मग ते संकट कोणतेही असो, तो त्याच्या परीने तो निवारण्याचा जरूर प्रयत्न करतो. बहीण भावाला जे राखी रूपी बंधन घालते ते निभवण्याचा ती मनापासून प्रयत्न करते. एक प्रसिद्ध हिंदी गाणे आहेच ना, भैया मेरे राखी के बंधन को निभाना. बहीणही भावाला बांधलेल्या राखीचे महत्त्व ओळखते आणि ते मनापासून जपण्याचा प्रयत्न करते. अगदी लहानपणापासून ती त्याला प्रत्येक संकटात वाचवण्यासाठी प्रयत्न करतेच की. भाऊ कधी मित्रांसोबत भांडून आला, मारामारी करून आला तर आईवडिलांच्या रागापासून त्याची सुटका करते. तर परीक्षेत कधी कमी गुण मिळाले तरी त्याचीच बाजू मांडते. तरुण वयात भावाला रात्री घरी येण्यास उशीर झाला तर मोठ्यांच्या नकळत त्याला घरात घेते, त्याला जेवायलाही वाढते. अशा बहिणीची ही वेडी माया तिच्या भावावर असते. या मायेचे प्रतीक म्हणून बहीण भावाला राखी बांधते आणि प्रेमाची मायेची वीण अधिक घट्ट होते. बहीण भावाच्या नात्यात व्यवहाराची अपेक्षा नसते. अपेक्षा असते ती केवळ प्रेमाची. असतो तो समजूतदारपणा, अबोल माया, वात्सल्य भाव आणि निर्व्यासता. मात्र तिथे व्यवहार नाही आणि देवाणघेवाणीची भाषाही नाही. कारण की जिथे देवाणघेवाण आली तिथे उरला तो फक्त व्यवहार आणि व्यवहारामध्ये खरे प्रेम येतच नाही. तिथे उरतो तो फक्त देखावा आणि तिथे राखीच्या नाजूक धाग्याचे बंधनही राहत नाही. म्हणून आपण सगळे या नाजूक बंधनात बांधलो गेलोय तर आपण प्रेमाचीच बांधिलकी मानूया आणि राखीच्या अतूट बंधनात बांधून व्यवहाराला छेद देऊया. बहीण भावाच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेली ही राखी तिचेच फक्त बंध मानूया. धन्यवाद.